अहो, हर्षवर्धन पाटील हे काही शरद पवार यांच्या प्रेमासाठी पक्षात आलेले नाहीत. ते त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी आणि राजकीय सोय पाहून राष्ट्रवादीत दाखल झालेले आहेत. अहो, निवडणूक समोर असताना शरद पवार यांच्या पक्षातले 25 पदाधिकारी राजीनामा देऊन मोकळे झालेले आहेत. मित्रहो, नमस्कार. गेल्या काही दिवसापासून शरद पवार आणि त्यांचे डाव हा एकच विषय माध्यमात अग्रभागी आहे. अहो, शरद पवार यांची प्रत्येक हालचाल म्हणजे रोज एक नवी बातमी बनू लागली आहे. अहो, लोक देखील या बातम्यावर तुटून पडू लागले आहेत. लोकांनाही प्रचंड उत्सुकता आहे शरद पवार यांच्या हालचालीची, त्यांच्या डावपेचाची. अहो, एखाद्या जिल्ह्यात त्यांचा फेरफटका होतो आणि विरोधकांची साफसफाई करून ते पुढे निघून जातात. शरद पवारांच्याकडं मोठं इन्कमिंग सुरू आहे. त्यांचा पक्ष संपवण्याचा मोठा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने केला आणि तो आता भाजपाच्याच अंगलट आलेला आहे. अहो, पवारांचा पक्ष जोमानं वाढू लागलेला आहे. रोज तो थोडा वाढत होता. आता तर खरं तर त्याचा डोंगर आत्ताच झालेला आहे. महायुती मात्र हतबल होऊन हे सगळं पाहत आहे. अहो, एकीकडे हे सगळं अनुकूल चित्र पवारांच्या राष्ट्रवादीत दिसत असलं तरी दुसरीकडं एक बाजू हळूहळू का होईना पण पुढे यायला लागले आहे. होत असलेल्या या इन्कमिंगमुळं पवारांच्या पक्षातील निष्ठावंत नाराज होऊ लागले आहेत. ते स्वाभाविक आहे, साहजिकी आहे. आता बघा, इंदापुरात तर या निष्ठावंत मंडळीच्या नाराजीची ठिणगी पडली आहे. ठिणगी. अहो, पक्षाच्या संकट काळात जे पक्षाबरोबर आणि शरद पवार यांच्याबरोबर निष्ठेने राहिले आहेत त्यांना दुखावलं जाऊ नये. अर्थात हे कोणीही सांगेल, संकटकाळी जो साथीला आहे त्याला दुखावून कसं चालेलो. भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील आता तुतारी वाजवत आहेत, पण तुतारीचेच हे निष्ठावंत मात्र तिसरा पर्याय शोधू लागले आहेत. अहो, हर्षवर्धन पाटील हे काही शरद पवार यांच्या प्रेमासाठी पक्षात आलेले नाहीत. ते त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी आणि राजकीय सोय पाहून राष्ट्रवादीत दाखल झालेले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळेला बारामतीतून सुप्रिया सुळे उमेदवार होत्या. या मतदारसंघातला म्हणजे बारामती मतदारसंघातला इंदापूर हा महत्त्वाचा तालुका आहे. यावेळी हर्षवर्धन पाटील हे शरद पवार यांच्याकडे नाही आले हो. का? अर्थात त्यांनी ते काही अदृश्य हाताने काही केलं वगैरे अशा ज्या काही चर्चा होत असतात ना, त्या चर्चेचीही आता चर्चा होऊ लागलेल्या आहेत. पण आता भाजपात आपल्या पदरात काही पडत नाही हे पाहून त्यांनी शरद पवार यांच्याकडे उडी मारली. हे सुद्धा अवघड आहे. अहो, स्थानिक बडे आणि निष्ठावंत नेते मात्र कमालीचे नाराज झाले आहेत. त्यांचा विपरीत निर्णय झाल्यास तो पाटील यांच्यासाठी आणि शरद पवार यांच्यासाठीही अडचणीचा ठरू शकतो. हर्षवर्धन पाटीलांना पक्षात घेऊ नये अशी मागणी आधीही होती. आता पक्षात आले असले तरी त्यांना उमेदवारी तरी दिली जाऊ नये अशी प्रवीण माने, आप्पासाहेब जगदाळे, शहा यांची मागणी आहे. अर्थात आता याचं पुढं काय होतं ते दिसेल. पण या इन्कमिंगमुळं निष्ठावंत मात्र नाराज होत आहेत आणि त्याचा मोठा फटका तुतारीला बसू शकतो. मित्रांनो, याकडं शरद पवार यांनाही दुर्लक्ष करता येणार नाही. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सगळं काही ठाकठीक नाही याची चाहूल लागत असतानाच ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरद पवार गटाला अमरावती जिल्ह्यातही मोठा धक्का बसलेला आहे. अहो, निवडणूक समोर असताना शरद पवार यांच्या पक्षातले 25 पदाधिकारी राजीनामा देऊन मोकळे झालेले आहेत. प्रदीप राऊत यांना जिल्हाध्यक्ष पदावरून हटवण्यात आल्यानं पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले आहेत. तिथं त्यांनी आपले राजीनामे देऊन टाकलेले आहेत. राऊत यांना अवघ्या 5 महिन्यातच पदावरून हटवण्यात आल्यामुळं राऊत समर्थक यांच्यामध्ये नाराजी आहे असं सांगितलं जातं आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जिल्हाध्यक्ष प्रदीप राऊत यांना पदावरून पाय उतार केल्यामुळं नाराज पदाधिकाऱ्यांनी बंड केलेला आहे. इथं कुठल्याही पदाधिकाऱ्याला ऐन निवडणुकीच्या हंगामात बाजूला केलं जातं. अहो, याला कारणही काहीतरी तसंच असू शकतं. अर्थात या गोष्टी आपल्याला माहीत नसतात. अहो, हटवलेल्या पदाधिकाऱ्याचा एखादा गट सक्रिय असल्यावर असे राजीनामे, सामूहिक राजीनामे हे 25 आहेत सोडा, पण या प्रकार असे होतच असतात. पण इथं तर फक्त पद बदललं आहे हो राऊतचं. त्यांना पक्षातून काढलं नाही किंवा पदावरूनही तसं हकालपट्टी केलेली नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अमरावती जिल्हाध्यक्ष प्रदीप राऊत यांच्याकडं लोकसभा निवडणुकीत अमरावती आणि वर्धा अशा 2 लोकसभा मतदारसंघाची प्रमुख पदाची जबाबदारी होती. मात्र ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांना जिल्हाध्यक्ष पदावरून काढून त्यांच्यावर प्रदेश संघटक सचिव ही नवी जबाबदारी देण्यात आली आहे. विश्वासात न घेता आपल्याला पदावरून काढलं अशी नाराजी प्रदीप राऊत यांनी व्यक्त केली आहे. 5 महिन्यात आम्ही पक्ष संघटना मजबूत केली, नव्या नेतृत्वाची फळी उभी केली. असं असताना कुठलंही कारण न देता किंवा चर्चा न करता आपल्याला पदावरून काढून टाकलं. हा आपल्या पक्षनिष्ठेचा आणि कार्याचा अवमान असल्यामुळं आपण प्रदेश संघटना सचिव पदाचा राजीनामा देत आहोत, असं प्रदीप राऊत यांनी सांगितलं. तर लवकरच शरद पवार आणि जयंत पाटील यांची भेट घेऊ. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला तर ठीक, नाही दिला तर वेगळा निर्णय घेऊ, असा इशारा देखील या राऊतांनी दिलेला आहे. हवालदाराचा फौजदार केल्यावर नाराजी कसली नक्की? जिल्हाध्यक्षपदावरून प्रदेशपद दिलं आहे तरीही 25 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे का? पण काही असलं तरी ऐन निवडणुकीत पक्षाला आणि शरद पवार यांना धक्का देण्याचा हा प्रयत्न आहे हे मात्र नक्की. काही ना काही निवडणुकीच्या वेळेला हा धक्का असूच शकतो. तुम्हाला काय वाटतं? कमेंट जरूर करा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.